लोककल्याणासाठी टोकाई गडावर 101 दाम्पत्यांच्या हस्ते महापूजा. अंबाबाईचा उदो उदो जयघोषात महापूजा संपन्न. वसमत तालुक्यातील टोकाई देवराई गडावरील टोकाई माता देवस्थान ठिकाणी संपूर्ण विश्वाच्या लोककल्याणासाठी सहस्त्रचंडी होम व महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण मराठवाड्यासह इतर राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टोकाई माता देवस्थान येथे भाविकांची अपार श्रद्धा आहे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध उत्सव साजरे केले जात असतात. गडावरील मातेचे पुजारी कैलास स्वामी कुरुंदकर यांच्या नेतृत्वात पंचक्रोशीतील माहेश्वर मूर्ती यांच्याद्वारे या ठिकाणी रविवार महापूजन आणि होम हवन करण्यात आलं. यासाठी मंदिर परिसरात 51 होम कुंड तयार करण्यात आले होते. पूजेच्या दिवशी सुरुवातीला प्रथम टोकाई मातेची पूजा करून विधीला प्रारंभ करण्यात आला. यात विविध देवतांची स्थापना करून महापूजा करण्यात आली. त्यानंतर 101 दाम्पत्यांच्या हस्ते हवन करण्यात आले. विशेष म्हणजे या पूजेसाठी वसमत येथील तहसीलदार श्रीमती शारदा दळवी व पोलीस उपनिरीक्षक प्रणिता ढोरे यांनी आपल्या कुटुंबासह महापूजेसाठी सहभाग घेतला. त्याचबरोबर पंचक्रोशीतील भाविक आपले पूजेचे साहित्य घेऊन पूजा आणि हवन करण्यासाठी हजर होते. अंबाबाईचा उदो उदो या जयघोषात हा पूजाविधी पार पडला. महाआरतीनंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अत्यंत जागृत आणि मानाचं समजलं जाणारा पवित्र असं तीर्थक्षेत्र टोकाईगड सह्याद्री टोकाई देवराई गडावरील टोकाई माता या ठिकाणी आज सर्व विश्व कल्याणासाठी आणि सर्व प्रजाजनांना सुख शांती ऐश्वर्य समृद्धी प्राप्त व्हावी आणि सर्व भक्तांना या ठिकाणी सुख प्राप्त व्हावं यासाठी सहस्त्रचंडी होमाचं आयोजन माहेश्वर मूर्तीद्वारा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी जवळपास 100 दाम्पत्य या होमासाठी या ठिकाणी हवन करण्यासाठी उपस्थित होते. टोकाई गडावरील पुजारी आमचे श्री कैलास स्वामी यांच्या नेतृत्वात सर्व पंचक्रोशीतील माहेश्वर मूर्तींनी या ठिकाणी सुंदर असं वेदघोषाच्या उच्चारामध्ये यज्ञ आणि पूजाविधी संपन्न केलेला आहे. यासाठी सर्व भाविकांनी सुद्धा फार महत्त्वाचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं. या आणि विशेष म्हणजे या पूजेसाठी आपल्या वसमत येथील तहसीलदार शारदाताई दळवी त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक ढोरे मॅडम हे सुद्धा आपल्या कुटुंबासहित उपस्थित राहिले आणि त्यांनी सुद्धा टोकाई मातेचा आशीर्वाद या ठिकाणी घेतलेला आहे. होम हवन यानंतर महाप्रसादाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात येऊन भाविकांनी याचा सुद्धा लाभ घेतला आणि याचं फलित म्हणजे आता सर्व ठिकाणी सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे अशीच प्रार्थना टोकाई मातेच्या चरणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे.